सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण कालच्या व्हिडिओमध्ये कथा ऐकली आणि एकादशीचं महत्त्व ऐकलेलं आहे. कारण ब्रह्मवैवर्त पुराणात केलेल्या वर्णनानुसार आपण ती कथा ऐकली आणि एवढंच नव्हे तर ब्रह्महत्येसारख्या पापातून सुटका करणारी अशी कामिका एकादशी. तर आजच्या एकादशीला जबरदस्त असे तुम्हाला उपाय सांगणार आहे मी आणि ते उपाय घरातील प्रत्येक सदस्याने जरूर केले पाहिजेत. आज विधिवत भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक हा जरूर करा. जर पंचामृत नसेल तर दुधामध्ये चिमूटभर हळद किंवा केसर असेल तर अतिउत्तम, ते मिक्स करून त्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे. हा अभिषेक करताना जी पण तुमची काही इच्छा आहे, जी खूप दिवस झाले पूर्णच होत नाहीये, अशी इच्छा मनात धरून ती पूर्ण झाल्यानंतर किती आनंद होईल असा मनात भाव, अशी कल्पना धरून नामस्मरण करता करता हा अभिषेक करायचा आहे. जर तुमच्या पत्रिकेत कोणता ग्रहदोष असेल, त्याची शांती वगैरे करणे तुम्हाला परवडणारे नसेल ना, तर आज या महान पुण्यफल प्राप्त करून देणारी कामिका एकादशीची संधी बिलकुल सोडू नका आणि प्रत्येकाने लक्षात घ्या की हे जे उपाय आहेत ते तुम्हाला अखंड पुण्यफल प्राप्त करून देणारे आहेत. तर काय करायचं आहे आजच्या दिवशी, एक पिवळे रेशमी कापड घेऊन त्यावरती 9 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हणत एक एक सुपारी त्या छोट्या रेशमी कापडावर ठेवायची आहे. आता हे रेशमी कापड आपल्याला पिवळं हवं आहे. पिवळ्या रेशमी कापडावरती ह्या 9 सुपाऱ्या ठेवताना 9 वेळा हा गायत्री मंत्र म्हणायचा. पिवळ्या धाग्यानेच ही पोटली बांधायची आणि पूर्व दिशेला टांगून ठेवायची. यामुळे कुंडलीतील दोष तर दूर होतातच होताच, पण अनेक काही ग्रहदोष देखील असतील, जे ग्रहदशा सध्या चालू असते त्यातून देखील सुटका मिळते. म्हणून हा उपाय जरूर तुम्ही केला पाहिजे. आज एकादशीला पवित्र दिवशी लाल किताबातील आणखीन काही गुप्त उपाय पण प्रभावी असे तुम्हाला मी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला शुभ फळ प्राप्त होते. एकादशीसाठी आपण नेहमी विष्णूची आराधना करतो. विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील आराधना करायची आहे. भक्तिभावाने मंत्र म्हणायचे आहेत. एकादशीच्या दिवशी गरीब स्त्रीला लक्ष्मी मातेचं स्वरूप समजून लाल साडी किंवा लाल ब्लाऊज पीस जे आहे त्याची ओटी भरावी किंवा दान करावे. असे केल्यामुळे काय होतं तर पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं, वैवाहिक सुख मिळतं, हे लक्षात घ्या. पुढचा जो उपाय आहे तो आपल्याला तांब्याचं भांडं घ्यायचं आहे. जो तांब्या असतो तो भरून घ्यायचा पाण्याने. त्यामध्ये थोडेसे कच्चे तांदूळ म्हणजे अक्षदा टाकायचे आहेत आणि तो भरलेला तांब्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे आजच्या दिवशी आणि संध्याकाळी तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. ईशान्य दिशेची देवता शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे गंगाजलाचं स्वरूप निर्माण करतं, म्हणजे हे तांब्यातील पाणी. मग हे सगळ्या घरात दुसऱ्या दिवशी द्वादशीला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर या पाण्याने तुम्ही आंघोळीच्या पाण्यात वगैरे हे पाणी मिक्स करून आंघोळ करायची आहे. यामुळे निगेटिव्हिटी समूळ नष्ट होण्यास मदत होते. जी काही निगेटिव्हिटी असेल, त्यामुळे चिडचिड वगैरे होत असेल, त्यातून देखील तुम्हाला सुटका मिळते. यासोबतच आजच्या दिवशी तुम्ही पितरांसाठी एका पानात गोड अन्न ठेवायचं आहे किंवा गरजूला दान करू शकता. गोड अन्न म्हणजे दहीभात, साखर किंवा खीर वगैरे तुम्ही ठेवू शकता. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. घराच्या मुख्य दरवाजावरती आज दिवा लावायचा आहे. आपल्या लाल किताबमधील गुप्त उपायांनुसार सूर्यास्तानंतर मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावल्याने दारिद्र्य समूळ नष्ट होण्यास मदत होतं. हा अखंडित दिवा दररोज जमला तर दररोज जरूर लावला पाहिजे. पाण्याचा कलश जो आहे तो तुम्हाला मी सांगितला की पूर्व दिशेला, ईशान्य दिशेला जेव्हा आपण ठेवणार आहोत, त्यामध्ये एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे. थोडेसे कच्चे तांदूळ आणि तुळशीचं पान. यामुळे धनलाभ आणि सौख्य प्राप्त होण्याचे मार्ग मोकळे होतात. या पुढील उपाय जो आहे तो गुप्त दोष काय असतील, कोणते गुप्त शत्रू असतील, दृष्ट लागत असेल वारंवार,
तर काय करायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे आणि उडीद घ्यायचे आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये मूठभर तीळ आणि मूठभर उडीद मिक्स करून सोडायचे आहे नदीमध्ये किंवा झाडाखाली तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून बारीक जे किडे वगैरे आहेत मुंग्या ते खाऊ शकतील. याशिवाय आज दिवसभर जितकं जमेल तितकं तुम्ही मंत्र साधना करायची आहे. एका जागी बसून जरी मंत्र म्हणायला नाही जमला, तरी तुम्ही कामं वगैरे करता करता मनामध्ये नामस्मरण सतत चालू ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जाप जरूर करा आजच्या दिवशी. आणि एकादशीच्या रात्री झोपताना आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत, की एकादशीला जागरण करतात, तर रात्री 12 पर्यंत साधारणतः विष्णू चालीसा, विष्णू सहस्त्रनाम लावावं. शक्यतो 12 पर्यंत जागरण हे जरूर करावं. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढवण्यासाठी एका चांदीच्या वरखं लावलेल्या मिठाईवर पतीचं नाव मनात म्हणत संकल्प करा आणि गरजूंना दान द्या. आता बरेच असे लोक आहेत ज्यांचं पती-पत्नीमध्ये मतभेद आहेत, पटत नाही किंवा अनेक गोष्टींमध्ये वादविवाद सुरू आहेत. तर त्या महिलांनी आपल्या पतीचं नाव घेऊन मिठाई ही गरजू लोकांना वाटायची आहे. मंदिरात वगैरे जरी तुम्ही वाटली तरी चालणार आहे. मंदिराच्या बाहेर चांदीचा वरख लावलेली मिठाई म्हणजे आपण स्वीट होममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसतील त्याप्रमाणे जी तुमच्या आवडीची असेल ती घेऊ शकता. पिवळ्या रंगाची देखील यामध्ये मिठाई किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई घेऊ शकता. यासोबतच देवाला जे आपण अर्पण केलेलं फूल आहे, ते फूल आपण आपल्या पदरामध्ये घ्यायचं आहे तिथल्या पुजाऱ्यांकडून किंवा तिथं जे स्वामी किंवा गुरुजी असतील त्यांच्याकडून. कामिका एकादशी म्हणजे या दिवशी फक्त केवळ उपवास नव्हे, तर काही गुप्त उपाय केल्यास धन, यश, सुख, शांती आणि पापमोचन देखील मिळते. म्हणून या एकादशीचं नाव कामिका एकादशी आहे. यामध्येच एका भक्तिभावाने भरलेली गूढ आणि प्रेरणादायक कथा देखील आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कथा सांगितलेली आहे. ती कथा देखील जरूर ऐका. कारण या कथेमुळे काय होतं, तर या कथा ऐकल्याने, याचं महत्त्व ऐकल्यामुळे एकादशीचं पापातून आपली सुटका होते आणि ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्त करणारी अशी कामिका एकादशीचं पुण्य आपल्याला काही अंशी प्राप्त होतं फक्त कथा ऐकल्याने. तर यामध्ये 3 असे मुख्य फायदे आहेत जे सर्व पापांचं शुद्धीकरण करते ही एकादशी. इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे. पितृदोष व ग्रहबाधा देखील दूर करते. म्हणूनच तुम्हाला हे उपाय मी सांगितलेले आहेत. तर जरूर हे उपाय करा आणि मग बघा किती चांगला रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसतो. कारण पूर्वी एका गावामध्ये एक योद्धा राहत होता. तो अत्यंत धार्मिक पण स्वभावाने थोडा क्रोधी होता. एकदा गावातील एका ब्राह्मणाशी झालेल्या वादातून त्याच्याकडून चुकून ब्रह्महत्या झाली. म्हणजे थोडक्यात त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं. चुकून या वादामध्ये जरी ब्रह्महत्या झाली असली तरी त्याला खूप पश्चाताप झाला होता आणि तो तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला. तिथे त्याला एका ऋषींनी कामिका एकादशीचं व्रत सांगितलं. त्या व्रताचं पालन केल्यानंतर, ते व्रत केल्यानंतर त्याचे सर्व पाप समूळ नष्ट झाले आणि त्याच्या शरीरातून एक तेज प्रकट झालं आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. आता ही गोष्ट जी आहे, ही कथा थोडी मोठी आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की ही एकादशी केवळ पापमुक्तीसाठी नव्हे, तर इच्छापूर्तीसाठी आणि विष्णुदेवांच्या कृपेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि जास्तीत जास्त ह्यातील उपाय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं आयुष्य सुखकर होण्यासाठी हे उपाय तुम्हाला खूप मदत करतील.